ऐका ना, आज आमच्या आहोंनी आणलं मासं, तर मी आज तुम्हाला माझ्या पद्धतीने मासं बनवून दाखवणार आहे. रश्श्यात माशाचं पीस टाकलं की मासं विरघळतात ना, म्हणून मी काय करते, सुरुवातीला मासं स्वच्छ धुवून घेते. त्यावर एक लिंबाचा रस पिळते, मीठ टाकते आणि या माशांना लावून ठेवते. आता मासं म्हटलं की जिरा राईस तर पाहिजेच. मग जिरा राईस करायसाठी मी तांदूळ अगोदरच स्वच्छ धुवून ठेवलं होतं आणि कुकरमध्ये 1 चमचाभर तेल घातलं. त्यात 1 चमचा जिरं घातलं, 5-6 कढीपत्त्याची पानं घातली आणि चांगली भाजून घेतली. धुवून ठेवलेलं तांदूळ घातलं आणि तांदूळसुद्धा तेलात जिरात भाजून घेतलं. त्यानंतर आता मीठ घातलं आणि मग माझ्या अंदाजाप्रमाणे मी याच्यात पाणी घातलं आणि झाकण लावून 1 शिट्टी करून घ्यायची म्हणून मीडियम गॅसवर कुकर ठेवून दिला. आता कुकरची शिट्टी होते तोपर्यंत मसाला बनवूया. तर मसाला बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली. त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं आणि रफली चिरलेला कांदा भाजून घेतला. कांदा थोडासा जास्त घालायचा बरं का, म्हणजे आपल्या माशाचं कालवण चांगलं घट्ट होतं. त्यानंतर किसलेलं सुकं खोबरं घालून सुकं खोबरं तांबूस रंगावर भाजून घेतलं आणि मग भाजलेलं खोबरंसुद्धा थंड व्हायसाठी प्लेटमध्ये काढून घेतलं. आता सुरुवातीला लसूण, आलं, सुकं खोबरं आणि कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी न घालता चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची. पाणी घालायची गरज लागत नाही, कारण कोथिंबीर ओलसर असते. त्यामुळं बिना पाण्याची ही पेस्ट छान बारीक होते. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने मासे बनवून बघा. आता ही केलेली पेस्ट प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर भाजलेला कांदा, कांद्या लसणाची चटणी आणि मीठ थोडंच घालायचं आहे बरं का, कारण आपण माशाच्या पीसला मीठ लावून ठेवलं आहे. आता कांद्या लसणाची चटणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. माझी कांद्या लसणाची चटणी एवढी भारी झाली आहे ना, की मला माशाच्या, मटणाच्या किंवा आपल्या साध्या कालवणाच्या भाजीला गरम मसाल्याची गरज पडत नाही. एकदम भारी भाज्या होतात. त्यानंतर टोमॅटो घातला आणि याचीसुद्धा चांगली बारीक पेस्ट केली. आता माशाचं कालवण म्हटल्यावर थोडंसं तेल जास्त घालायचं बरं का. आता माझे मासे तेलकट आहेत, त्यामुळे मी थोडं बेताचंच तेल घातले. आता या तेलामध्ये आले, लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीचे पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत भाजून घेतली आणि त्यानंतर याच्यामध्ये कांद्याचं आणि चटणीचं, टोमॅटोचं वाटण केलेलं घालून घेतलं. आता हे वाटणसुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या माशाच्या कालवणाला छान तर्री येते. त्यानंतर मग याच्यामध्ये पाणी घातलं. आता पाणी जास्त नाही घालायचं बरं का, कारण माशाचं कालवण जास्त पातळसुद्धा चांगलं नाही लागत. थोडंसं लफथबच कालवण करायचं आणि त्यानंतर बघा, आता उकळल्यानंतर माशाचं पीस घालायच्यात. आता हे असं माशाचं पीस घातलं की बरं का, माशाचं पीस अजिबात विरघळत नाहीत, कारण आपण सुरुवातीला लिंबू आणि मीठ चोळून ठेवलं होतं. असं लिंबू मीठ चोळून ठेवलं का नाही की माशाचं पीस रश्श्यात अजिबात विरघळत नाहीत. आता बारीक गॅसवर पुन्हा आपल्याला 5-6 मिनिटे रश्श्याचं कालवण शिजवून घ्यायचं आहे, कारण माशाचं पीससुद्धा शिजायला पाहिजेत ना. माशाचं पीस शिजायला जास्त वेळ लागत नाही. आता आपला जिरा राईस झाला, माशाचं कालवणसुद्धा झालं, मग त्याच्याबरोबर भाकरी तर पाहिजेच. मग आता मी भाकरीसुद्धा टाकून घेतली आणि आमच्याकडे ज्वारीची भाकरी खात्यात बरं का. मग मी ज्वारीच्या भाकरी मला 2-3 करायच्या होत्या, पण मी तुम्हाला आता एकच भाकरी करून दाखवणार आहे. आता डायरेक्ट गॅसवर भाकरी न भाजता मी तव्यातच पालती घालून भाकरी भाजून घेणार आहे आणि भाकरी चांगली खरपूस भाजायची बरं का, कारण माशाच्या कालवणावर खरपूस भाजलेली भाकरी छान लागते.
कडेकडेने दाबून भाकरी चांगली भाजून घेतली. बघा किती छान भाकरी झाली. भाकरी करेपर्यंत इकडं आपलं माशाचं कालवण पण तयार झालं. बघा असं लफथबं कालवण तयार करून घेतले. लफथबं कालवण खायला खरंच सुंदर लागतं आणि माशाच्या कालवणाला तर्रीसुद्धा बघा किती छान आली. तर बघणार ना माझ्यासारखं माशाचं कालवण बनवून? तर आता मी तुम्हाला ताट करून दाखवते. माशाच्या कालवणाबरोबर ज्वारीची भाकरी, कांदा, लिंबू, मीठ, आपण बनवलेला जिरा राईस आणि माशाचं कालवण. एकदा असं ताट भरून खाऊन बघा. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे माझे रेसिपीचे, कॉमेडीचे, गाण्यांचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील.